हायकमांडकडून लोकसभेची तयारी करण्याचा शब्द आलाय। आमदार प्रतिभा धानोरकरांनी मोठा दावा केलेला आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी आपणच दावेदार असल्याचं धानोरकर यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या उमेदवारीसाठी चुरस सुरू झालेली आहे। चंद्रपूर लोकसभेवरून जोरदार रस्सीखेच आहे। लोकसभा काँग्रेसच्या चिन्हावरच लढणार असं धानोरकरांनी सांगितलंय। आपल्यासोबत प्रतिभाताई धानोरकर आमदार आहेत। ताई, एकीकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तुम्ही संपर्क वाढवलेला आणि अशातच कुठेतरी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते जे आहेत हे आता कुठेतरी संपर्क वाढवत आहे। अशात तुम्हाला जे तुमचा चाहता वर्ग आहे, मतदान करणार आहे, तुम्हाला पसंत करते, काय ताई कशा प्रकारचा इथे तुमचा संपर्क आहे आणि काय सांगणार? नाही, खरं तर आपण बघितलं असेल तर मला माझी विधानसभा आहे, मला लोकसभा लढण्याची गरज नाही। पण एकंदरीत 6 विधानसभेत खासदार साहेब या ठिकाणून खासदार म्हणून निवडून गेले आणि त्यांच्या पश्चात या भागात लोकप्रतिनिधी नाही आहे। त्यांच्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि ही कार्यकर्त्यांची इच्छा होती की बाबा लोकसभेची निवडणूक ही मी लढवली पाहिजे। नाहीतर माझी विधानसभा असल्यामुळे मला लोकसभेची गरज नव्हती। पण एवढा मोठा बांधलेला मतदारसंघ, जोडलेले कार्यकर्ते हे कुठेतरी तुटू नये, कारण कार्यकर्त्यांनाही काम करत असताना कोणतरी लोकप्रतिनिधी हा खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा पाहिजे आणि त्यांच्या या इच्छेमुळेच मी हा लोकसभा लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला। आणि विषय राहिला विजय वडेट्टीवार हे लोकसभा लढणार असं त्याने 2 दिवसाआधी डिक्लेअर केलं। पण हा लोकशाहीत आपल्याला सगळ्यांना मिळालेला नैतिक अधिकार आहे, त्यांनी ते त्यांची इच्छा व्यक्त करून दाखवली। पण शेवटी तिकीट मिळणं न मिळणं हा पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे। पक्षश्रेष्ठी ज्याला तिकीट देईल त्याच्या पाठीमागे आम्ही राहू। आज या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की काँग्रेसनीच आम्हाला या लोकसभा क्षेत्रातून आणि अख्ख्या महाराष्ट्रातून एकमेव खासदार म्हणून निवडून जाण्याचा मान दिला। त्याच्यामुळे पक्ष न सोडता, कारण हा पूर्ण एकंदरीत लोकसभा क्षेत्र हे काँग्रेस विचारसरणीचं लोकसभा क्षेत्र आहे, त्याच्यामुळे कुठल्याही पक्षात न जाता लोकसभा ही मी फक्त काँग्रेसकडूनच लढेल। लोकशाही मराठी यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।